नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्याला पाहता येऊ शकतील. पश्चिम बंगालमधल्या ज्या निवडणुका झाल्या, निकाल लागले. आता यानंतर नवं सरकार भारतीय जनता पार्टीचं स्थापन झालेलं आहे आणि त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. प्रामुख्याने खापर फोडण्याचे जे प्रयोग आहेत ते होतच असतात प्रत्येक निवडणूक झाल्यावर. त्या पद्धतीने ममता बॅनर्जींचं तृणमूल सरकार जे आहे ते का पडलं याविषयी आता खापर फोडलं जाते. प्रामुख्याने त्यांच्याच पक्षामधले नेते जे आहेत ते नेते किंवा प्रवक्ते यांच्याकडून हे खापर फोडलं जाते. हा पराभव का झाला, त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे जे लोकसभेतले व्हीप आहेत, प्रमुख नेते आहेत, तृणमूल काँग्रेसचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, आपण लोकसभेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आक्रमक भाषण करताना ज्यांना पाहतो ते म्हणजे कल्याण बॅनर्जी. त्यांनी एका ठिकाणी मुलाखत देताना सांगितलं की हा जो काय पराभव आहे त्याला आयपॅकसारखी जी एजन्सी आहे ती कारणीभूत आहे. आयपॅक म्हणजे प्रशांत किशोर यांची एजन्सी, इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी असं त्याचं पूर्ण नाव आहे. आणि ही एजन्सी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये मदत करते. एक प्रकारे त्यांना जिंकून आणण्याचा एक फॉर्म्युला देते की कसं तुम्हाला जिंकून येता येईल, कशी कशी स्थिती आहे, तुमच्यासाठी अनुकूल स्थिती कोणती आहे, प्रतिकूल स्थिती कोणती आहे, कशी निवडणूक लढवायची आहे, कसा तुमचा प्रचार असला पाहिजे, कोणते नरेटिव्ह तुम्ही समोर ठेवले पाहिजेत, कोणकोणत्या पद्धतीचं डिजिटल जे काही सामुग्री असेल त्याचा वापर केला पाहिजे, प्रचाराचा तुमचा रोख कसा असला पाहिजे, दिशा कशी असली पाहिजे वगैरे अनेक गोष्टी, आकडेवारी वगैरे हे सगळ्या गोष्टी ही एजन्सी जी आहे ती पुरवत असते. आणि प्रशांत किशोर यांचं त्याबद्दल नाव झालेलं आहे की त्यांनी अनेक अशा पक्षांना निवडणुका जिंकून दिल्या. अगदी भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचा उपयोग केला होता, पण नंतर त्यांना बाजूला करण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टीने आपला स्वतःचा जो काही प्रचाराचा मार्ग आहे तो निवडला. पण अशा पद्धतीची आयपॅकसारखी जी एजन्सी आहे तिला कल्याण बॅनर्जी यांनी एक प्रकारे दोषी मानलं की यांच्यामुळे तृणमूलचा पराभव झाला. म्हणजे अर्थात तृणमूलचाही दोष आहे त्याच्यात, तेही त्यांनी नकळत सांगितलेलं आहे की आयपॅकवरच सगळं अवलंबून राहिलो, आमचा पक्ष अवलंबून राहिला, ते जे म्हणतील, ज्यांना तिकीटं द्यायचे त्यांना देण्याचं काम आम्ही केलं. एक प्रकारे त्यांच्यावर जास्त विसंबून राहिल्यामुळे आमचा पराभव झाला असं ते म्हणत आहेत. त्याचबरोबर तृणमूलचे आणखी एक प्रवक्ते रिजू दत्ता ज्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि आपल्याला माहिती असेल, आपण त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील की त्यावेळेला कशा आक्रमक पद्धतीने ते बोलत होते की जेव्हा आम्ही निवडून येऊ, ममता बॅनर्जींचं सरकार येईल, तेव्हा आम्ही धडा शिकवू, जे जे आमच्या विरोधामध्ये प्रचार करतायत, जे आज उड्या मारतायत त्यांना आम्ही दाखवू, हे ते म्हणत होते. शेवटी ते नरमले, आता त्यांना पक्षातूनच काढून टाकलेले आहे. त्यांनीसुद्धा एका ठिकाणी मुलाखत देताना हेच सांगितलं की आयपॅकसारख्या एजन्सीवर जास्त भरोसा ठेवल्यामुळे आमचा पराभव झाला. अर्थात हे दोघंही जे काय बोलत आहेत, कल्याण बॅनर्जी किंवा रिजू दत्ता, हे पूर्णपणे सत्य नाही आहे. फक्त आयपॅकमुळे पराभव झाला असं अजिबात नाही. बाकीचे जी काही कारणं आहेत ही आज काय या व्हिडिओमध्ये सांगण्यासारख्या नाही आहेत किंवा तो विषय नाही आहे. ही कारणं आपल्यालाही माहिती आहेत. हिंदूंवरती अत्याचार किंवा महिलांवर झालेले अत्याचार, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याची आता आवश्यकता नाही. ही सगळी माहिती आहेत कारणं. ती कारणं त्यांनी सांगितली नाहीत. खापर फोडलं ते आयपॅकवर. अर्थात आयपॅकसारख्या ज्या काही एजन्सी असतात त्या एजन्सी आपल्या पद्धतीने काम करतात, पण त्यांच्यावर अवलंबून राहणं म्हणजे स्वतःचा घात करणं, पायावर कुऱ्हाड मारून घेण्यापेक्षा कुऱ्हाडीवर पाय मारणं असंच त्याला म्हणता येऊ शकतं. ते तुम्हाला मदत नक्की करू शकतात, पण शेवटी तुमचे कार्यकर्ते काय काम करतायत, तुमच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे का, याला जास्त महत्त्व असतं. त्या माध्यमातून तुम्ही घराघरापर्यंत पोचताय का, लोकांपर्यंत पोचताय का, तुमचा जो काही विचार आहे, विचारधारा आहे ती लोकांपर्यंत पोचते का,
ती पोचवण्यासाठी तुम्ही किती कष्ट उपसताय, किती मैदानावर काम करताय, जमिनीवर काम करताय, याला महत्त्व असतं. AC बसवलेल्या ऑफिसमध्ये बसून आकडेवारी कॉम्प्युटरवर खेळ खेळले, ते आकड्यांचे वेगवेगळे ॲप तयार केले, लोकांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोचलो आणि त्याला भरपूर लाईक्स मिळाले, भरपूर व्ह्यूज मिळाले की चला आता आपण जिंकलो, असं ज्यांना वाटतं ते हमखास खड्ड्यात जातात. त्यांचा बाजार उठतो असं आपण म्हणू शकतो. ते अनेक पक्षांच्या बाबतीत झालं, जे आता ममता बॅनर्जींच्या बाबतीत सुद्धा झालं. जमिनीवर जे काम करायचं ते केलं नाही त्यांनी इतक्या वर्षामध्ये, त्याचा परिणाम झाला. आता तामिळनाडूमध्ये जे TVKचं सरकार आलेले जे लोकप्रिय अभिनेते आहेत विजय यांचं, त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीची एजन्सीची मदत घेतली. अर्थात त्यांची स्वतःची लोकप्रियता आहेच त्या ठिकाणी, त्या लोकप्रियतेवरच ते जिंकलेले आहेत, पण अशा एजन्सीची मदत त्यांनी घेतली. पण केवळ एजन्सीवर अवलंबून राहता येत नाही, हे सत्य आहे खरं याच्यातलं. आता हे जे कल्याण बॅनर्जी जे काय बोलले, त्यांचाही व्हिडिओ उपलब्ध आहे. ते कल्याण बॅनर्जी जे बोलले त्याचा आधार घेत किंवा त्यांचं जे काही वक्तव्य आहे तेच आपल्या X पोस्टवर लिहित संजय राऊतांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडलं किंवा आपलं मत मांडलं की बघा कल्याण बॅनर्जी काय म्हणतायत, IPAC सारख्या एजन्सीवर अवलंबून राहिल्यामुळे ममता बॅनर्जींचा पराभव झाला. कारण कार्यकर्त्यांची फळी जी आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, जमिनीवरचं कार्य जे आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. अन्य माध्यमातूनच, डिजिटल माध्यम असेल, कृत्रिम माध्यम असतील, त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हार झाली. आणि हे संजय राऊतांना हे पटलेलं आहे आणि ते म्हणतात की असं झालं तरच पराभव होतो. कार्यकर्ते नसतील, कार्यकर्त्यांची फळी नसेल तर मग पराभव होऊ शकतो. आता कुठेतरी त्यांनी हा टोमणा कदाचित आदित्य ठाकरेंना मारला असावा, म्हणजे कल्याण बॅनर्जी यांच्या नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. कारण आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी 2019ला मला वाटतं IPACच्या कार्यालयात भेट दिली होती आणि म्हणजे तोच प्रयोग जो आहे की अशा पद्धतीने आपण एजन्सी नेमूया, प्रचार करूया आणि त्यातून आपण आपल्या पक्षाला अधिकाधिक जागा कशा मिळतील असा प्रयत्न करूया, असा त्यांनी प्रयोग केला होता तेव्हा. आणि आदित्य ठाकरे हे युवा नेते आहेत, त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रयोगांना त्यांची पसंती असावी. त्यामुळे कदाचित संजय राऊत यांनी हा टोमणा मारला असेल एक प्रकारे. पण बोलतायत ते संजय राऊत बरोबर आहे किंवा कल्याण बॅनर्जींनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो मुद्दा संजय राऊतांनी उचलून धरला, हे सुद्धा योग्यच आहे. पण संजय राऊत एक गोष्ट त्याच्यात विसरले, ते म्हणजे केवळ IPAC सारखी एजन्सी किंवा हे सगळं जो काय प्रचार केला जातो, जी आकडेवारी मांडली जाते, जे सगळं स्क्रीनवर सगळं दाखवलं जातं, स्टॅटिस्टिक्स मांडलं जातं, आलेख तयार केले जातात वेगवेगळे, हे सगळे जसे केवळ एक आभासी असतात, थोडीफार मदत करू शकतात किंवा आपण म्हणू 50% मदत करतात, पण बाकी तर बाकी मेहनत, कष्ट हे त्या पक्षाला उपसावेच लागतात. त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना हे कष्ट उपसल्याशिवाय यश मिळत नाही. गेल्या काही वर्षात आपण पाहिलं उभाटा शिवसेना, म्हणजे 2019ला तर पूर्ण शिवसेना होती, ती सत्तेत आली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून काय आपण पाहिलं, संजय राऊतांची रोज सकाळी होणारी पत्रकार परिषद, त्या पत्रकार परिषदेला जमणारे मोठ्या संख्येने पत्रकार, आणि मग रोज तेव्हापासून ती परंपरा, प्रथा तयार झाली की रोज संजय राऊतांनी 9 वाजता पत्रकार परिषद घ्यायची, भले ते दिल्लीत असोत की मुंबईत असोत. मग त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या आदल्या दिवशीच्या म्हणा किंवा त्या दिवशीच्या ज्या काही घडामोडी आहेत त्याचा आढावा घ्यायचा, जबरदस्त हल्ला करायचा मोदींवर, शहांवर, फडणवीसांवर, आणि त्याच्या बातम्या रोज करायच्या. त्याच बातम्या घेऊन पत्रकार जे आहेत ते आनंदाने सगळे आपापल्या चॅनलला किंवा वर्तमानपत्रांना जाऊन त्या बातम्या करायचे, त्याच्या प्रतिक्रिया ज्यांच्यावर टीका केली त्यांची घेतली जायची. हाच सगळा कार्यक्रम सुरू होता, हाच सगळा घटनाक्रम होता. त्यामुळे लोकांना वाटायला लागलं केवढी उभाठा शिवसेना, म्हणजे तेव्हा जी शिवसेना होती किती लोकप्रिय झालेली आहे, केवढी चर्चा चालू आहे मीडियामध्ये, अग्रलेख लिहिले जायचे
ते अग्रलेख जे आहेत ते कधी टाइम्स ऑफ इंडियासारख्या मोठ्या वर्तमानपत्राने सुद्धा प्रसिद्ध केली, म्हणजे त्याचा अंश घेतला, त्याच्यावर बातम्या बनवल्या. अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी, मोठ्या चॅनलनी अगदी रोजच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आज सामनाने काय म्हटलेलं आहे अग्रलेखात याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे सगळ्यांना वाटायला लागलं की बघा शिवसेना जी आहे ती घराघरात पोचली. त्याचीच चर्चा रोज चालू राहिली आणि हळूहळू त्याच्यातून लोकसंग्रह जो आहे किंवा लोकसंपर्क जो आहे तो कमी झाला. आणि हे काही टीका करण्याचा भाग नाही आहे, हे त्यांच्या आमदारांनी सुद्धा म्हटलेलं आहे शिवसेनेच्या. जेव्हा एकनाथ शिंदे आणि काही आमदार बाहेर पडले, त्यांनी म्हटलं की आमची उद्धव ठाकरेंची भेटच होऊ शकत नाही. जिथे आमदारच भेटू शकत नाही तिथे सर्वसामान्य कार्यकर्ता कसा भेटणार. पुन्हा उद्धव ठाकरे म्हणतातच आहेत की माझ्या हातात काहीच नाही आहे तुम्हाला देण्यासारखं, मग ते भेटतील तरी कशाला. त्यामुळे लोकांचा उद्धव ठाकरेंशी असलेला संपर्क, आदित्य ठाकरेंशी असलेला संपर्क हा तुटला. आदित्य ठाकरे आमदार असले तरी वरळीमधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांना भेटता येणं शक्यच नव्हतं. हे सुद्धा अनेक वेळा दिसलं. आता मध्यंतरी सुद्धा खासदार काही मातोश्रीवर जाऊन भेटले, जे फुटणार आहेत किंवा शिंदेंकडे जाणार आहेत अशी चर्चा चालू होती. त्यावेळेला त्या खासदारांची सुद्धा तक्रार होती की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आमच्या मतदारसंघांमध्ये आले नाहीत प्रचारासाठी, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये. स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा केवळ मुंबईतच प्रचार करताना दिसले. सगळ्या इतक्या महानगरपालिका होत्या, जवळपास 29 महानगरपालिका, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेलेले दिसले नाहीत. मग हा संपर्क कसा होणार. अग्रलेखातून जोरदार बाजू मांडली जाते, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमधनं सुद्धा बाजू मांडली जाते. तेव्हा तर संजय राऊतांनी शिवसेना भवनात सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्याचं सकाळपासून रिपोर्टिंग आपण पाहिलं असेल, अजून आठवत असेल की जणू का काहीतरी मोठा सोहळा होतोय अशा पद्धतीने त्याचं वार्तांकन केलं गेलं. आज पत्रकार परिषद आहे, आता एवढे तास राहिलेत, एवढी मिनटं राहिलीत, एवढे सेकंद राहिलेत, असं सकाळपासून चालू होतं. आणि मग संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली. ते सामनामधनं गाडीतून आले, तिथे शिवसेना भवनाजवळ गाडीतून दरवाजा उघडून हात वगैरे दाखवला सगळ्या कार्यकर्त्यांना. लोकांना वाटायला लागलं बघा हेच खरं कार्य. पण त्याच्यातून शिवसेना पसरली नाही. किंबहुना आपण पाहिलं आता काय अवस्था झाली. 20च आमदार आहेत त्यांचे. आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा महानगरपालिका ज्यांच्याकडे 25 वर्ष होती ती सुद्धा महानगरपालिका गमावलेली आहे. त्यावेळेला काय वापरलं, ठाकरे ब्रँड. ते सुद्धा एक प्रचाराचाच भाग होता, प्रत्यक्ष जमिनीवर काहीच कार्य नव्हतं. ठाकरे ब्रँडची चर्चा मीडियातच होती. जिथे कुठे ठाकरे भेटतील, दोघंही बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे, तिथे जाऊन मीडिया पोचायचा, त्याचं वार्तांकन केलं जायचं. लोकांना वाटायचं ठाकरे एकत्र आले म्हणजे आता जबरदस्त निकाल लागणार. प्रत्यक्षात राज ठाकरेंच्या हाती काही लागलं नाही. उद्धव ठाकरेंनी निदान 65 जागा मिळवता आल्या, त्यासुद्धा फक्त मुंबई महानगरपालिकेत. भाजपाने मात्र जवळपास 25 महानगरपालिका जिंकल्या. हे सगळं जे आहे ते केवळ कशामुळे भाजपाने केलं, त्यांनी कुठली एजन्सी नेमली नाही. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, ती करतच असतात अर्थात. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, बूथ लेवलचे कार्यकर्ते, हे सगळं त्यांनी करत राहिले. तो जो जमिनीशी असलेला त्यांचा बंध आहे किंवा संबंध आहे तो तुटू दिला नाही. याच्यामुळेच हा विजय मिळालेला आहे, बाकी काही नाही. ज्यांचा कार्यकर्त्यांचे संबंध तुटतो आणि ते पूर्णपणे एजन्सीवर अवलंबून राहतात ते बुडतात. हे सरळ साधं समीकरण आहे, बाकी काही नाही. त्यात काय फार मोठं काय रॉकेट सायन्स नाही आहे. ते तुम्ही कार्यकर्त्यांशी जोडलेलेच नसाल तर तुमचा जो अंत जो आहे किंवा तुम्ही लयाला जाणार हे निश्चित. आज सगळे पक्ष त्यामुळेच गेले. ममता बॅनर्जींचा पक्ष त्यामुळेच लयाला गेला. केवळ आयपॅक एजन्सीवर अवलंबून राहणं, स्वतः कोणतंही काम न करणं किंवा जे काही केलं आहे काम ते इतकं निगेटिव्ह, नकारात्मक आहे की त्यामुळे हमखास मतदार तुमच्या विरोधात जाणार. आणि हे जे नकारात्मकता असते ही एजन्सी तुम्हाला सांगत नाही. समाजामध्ये कोणती नकारात्मकता आहे तुमच्या पक्षाविरुद्ध ती सांगत नाही ती तुम्हाला, कारण त्यांनी पैसे घेतलेले आहेत भरभक्कम. ते तुम्हाला कसं तुम्ही जिंकणार आहात हेच सांगणार आहे. जसं आपण त्या वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिट पोल पाहतो त्यात जसं असतं चित्र तसंच असतं. त्यामुळे संजय राऊत आज जे काही लिहित आहेत एक्स पोस्टवर
ते आहे योग्य. कल्याण बॅनर्जींची भूमिका बरोबर आहे, त्याला संजय राऊतांनी दिलेलं समर्थन योग्य आहे. त्यांनी एक वेळ आदित्य ठाकरेंना टोमणाही मारलेला असेल, पण मूळ मुद्दा आहे तो त्यांच्या पक्षालाही का करता आलं नाही. त्यांचा पक्ष का पत्रकार परिषदा, संजय राऊतांचे अग्रलेख, अशा पद्धतीचे टोमणे मारणं, फक्त त्या माध्यमातून मीडियामध्ये चर्चा की आज उद्धव ठाकरेंनी टोमणा मारला, उद्धव ठाकरेंनी गुगली टाकली, शरद पवारांनी गुगली टाकली, भाकरी फिरवली, हे जे शब्द आहेत त्याच्यातून लोकांना वाटायला लागले बघा केवढी चर्चा आहे. आज तर माझा पहिल्या पानावर गुगली टाकली असं हेडलाईन आलं, पण कार्यकर्त्यांच्या असलेला संबंध त्यामुळे दृढ झाला नाही आणि त्यातून हा सगळा पराभव झालेला आहे. तर ममता बॅनर्जींचा जसा पराभव झाला तसाच तो शिवसेनेचा सुद्धा, उभाटा शिवसेनेचा सुद्धा झाला. तो विचार करण्याची आवश्यकता आहे की अग्रलेख किंवा रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेणं यातून विजय मिळत नाही. आज अनेक लोक म्हणतात मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, बोलत नाहीत, पत्रकारांना उत्तर देत नाहीत. एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही इतक्या वर्षात. काय झालं? त्यांनी सगळ्या जवळपास राज्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. ज्यांनी रोज पत्रकार परिषदा घेतल्या ते मात्र कुठेच राहिले नाहीत, त्यांच्या स्वतःच्या राज्यातही राहिले नाहीत. मग पत्रकार परिषद रोज घेणं योग्य आहे, आवश्यकच आहे, याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.